भाग तिसरा. महापरिनिर्वाण. 1. वारसाची नियुक्ती. एकदा भगवान बुद्ध धनुर्धारी नामक शाक्य कुटुंबाच्या आम्रवनात वस्तीस होते. त्यावेळी पावामध्ये नुकतेच महावीराचे देहावसन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर निगठ्ठियात दुही होऊन भांडणे सुरू झाली होती. त्यांचे दोन पक्ष आपापसात झगडताना एकमेकांना वाघबाणांनी घायल करीत होते. श्रामणेर चुंद पावामध्ये वर्षवास संपवून स्थविर आनंदास भेटण्यास आला असताना बोलला, निगठ्ठ पुत्रांचे नुकतेच पावा येथे देहावसन झाले आहे. त्याच्या मृत्यूनंतर निगठ्ठियात दुही माजली असून ते आपापसात झगडताना परस्परांना वाघबाणांनी घायाळ करीत आहेत. याचे कारण त्यांना कोणीच रक्षण करत नाही. त्यावर स्थविर आनंद म्हणाला, ही महत्वाची हकीकत भगवान बुद्धांना सांगणे इष्ट आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना ती कथन करूया. ठीक महाशय, चुंद बोलला. त्यावर आनंद व चुंद दोघे भगवान बुद्धापाशी गेले आणि त्यांना अभिवादन करून निगठ्ठियांची हकीकत कथन केली व आपला वारसा नियुक्त करण्याची त्यांना विनंती केली. चुंदाचे निवेदन ऐकून भगवान बुद्ध म्हणाले, चुंद, विचार कर की जगात एकच आचार्य निर्माण होतो, अहर्त, सम्यक संबुद्ध. तो आपल्या सद्धर्माचा सुयोग्य प्रसार करतो, जो शांतीदायक, प्रभावी, मार्गदर्शक व सुबोध असा आहे. पण त्याचे शिष्य मात्र धर्मध्यानात प्रगत झालेले नाहीत आणि त्यांच्या निधनानंतर तो धर्म त्यांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. अशा आचार्याचे निधन त्यांच्या शिष्यांना दुःखदायक आणि त्यांच्या धर्मालाही विघातक असते. पण चुंद, जगात एक अहर्त व सम्यक संबुद्ध आचार्य निर्माण झाला आहे. त्याने आपल्या धर्माचा सुयोग्य व सुबोध प्रचार केला आहे. ज्याचा सद्धर्म प्रभावशाली मार्गदर्शक असून शांतीदायक आहे. ज्याचे शिष्य सद्धर्मात पारंगत आहे, असा तो सद्धर्म त्या शिष्यांना उच्चतर जीवनाचे सम्यक स्वरूप दर्शवित असताना त्या आचार्याचे देहावसन होते. अशा आचार्याचे निधन शिष्यांना दुःखदायक होत नाही, मग वारसाची गरज कुठे भासते? दुसऱ्या एका प्रसंगी आनंदाने पुन्हा तोच प्रश्न काढल्यावर भगवान बुद्ध म्हणाले, आनंदा, माझ्या धर्माबाबत ज्यांचे एकमत नाही असे 2 भिक्खू तरी तुला आढळलेत काय? नाही. पण आज जे भगवंतांना निकट आहेत ते भगवानाच्या मृत्यूनंतर कदाचित विनयाबाबत, संघाच्या नियमाबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे आणि असला वाद सर्वांच्या दुःखाला कारणीभूत होऊ शकेल. आनंद, विनयाबाबत भिक्खूंच्या नियमाबाबतचे वाद क्षुल्लक ठरतात. पण भिक्खू संघात धम्माबद्दल जर वाद निर्माण झाले तर ते मात्र चिंतादायक होईल. धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटवू शकत नाही. वारस जर हुकुमशहासारखा वागणार नसेल तर तो काय करू शकणार? धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटवू शकणार नाही. कोणत्या वादाबाबत संघच निर्णय घेऊ शकेल? संघाने एकत्र येऊन एकमत होईपर्यंत विचारविनिमय केला पाहिजे आणि एकदा निर्णय झाल्यानंतर त्याचे परिपूर्ण पालन केले पाहिजे. वादाचा निर्णय बहुमतानेच व्हायला पाहिजे. वारसाची नियुक्ती हा त्यावर उपाय होऊ शकत नाही. 2. अंतिम धम्मदीक्षा. त्या समयी सुभद्र नावाचा परिव्राजक कुशिनारा येथे राहत होता. सुभद्र परिव्राजकाच्या कानावर लोकवार्ता पडली. असे म्हणतात की आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धाचे परिनिर्वाण होणार आहे. तेव्हा सुभद्र परिव्राजकाच्या मनात आले, काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिव्राजकांना असे म्हणताना मी ऐकले आहे की ह्या जगात अहर्त, सम्यक संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाहीत आणि आजच्या रात्री अखेरच्या प्रहरी श्रमण गौतमाचे परिनिर्वाण होणार आहे. माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे आणि श्रमण गौतमाबद्दल मला खात्री वाटते की ते मला असला उपदेश देतील की जेणेकरून माझ्या संदेहाचे निराकरण होईल. सुभद्र परिव्राजक उपमार्गाने मल्लांच्या शालवनात गेला. तिथे स्थविर आनंद होता. सुभद्र त्याला म्हणाला, स्थविर आनंद, मला श्रमण गौतमाचे दर्शन होईल काय? त्याचे शब्द ऐकून स्थविर आनंद त्याला म्हणाला, पुरेपुरे सुभद्र, तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये. ते फार थकून गेलेले आहेत. सुभद्र परिव्राजकाने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पुन्हा तीच विनंती केली. स्थविर आनंदानेही 3 वेळा त्याला तेच उत्तर दिले.
सुभद्र परिव्राजक आणि स्थविर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागतांनी ऐकला. त्यांनी आनंदाला हाक मारून म्हटले, आनंदा, सुभद्राला अडवू नकोस. सुभद्राला तथागताचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागवायचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल, मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे. आणि जे उत्तरादाखील मी सांगेल ते तात्काळ त्याला समजेल. तेव्हा स्थविर आनंद परिव्राजकाला म्हणाला, सुभद्रा, आत प्रवेश कर. तथागतांची तुला परवानगी आहे. तेव्हा सुभद्र परिव्राजक तथागतांच्या समीप गेला आणि त्याला अभिवादन करून कुशल वर्तमानाने बोलणे झाल्यावर तो एका बाजूस जाऊन बसला. बसल्यावर तथागतांना उद्देशून तो बोलला, श्रमण गौतम, ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत, जे प्रसिद्ध आहेत, जे गणाचार्य आहेत, जे पथसंस्थापक आहेत, ज्यांना जनता धर्मात्मा मानित आली आहे, असे श्रमण आणि ब्राह्मण पूर्ण काश्यप, मखली, गोशाल, अजित केशकंबल, पकुच कच्चायन, संजय वैठलीपुत्र, तसेच निगठ्ठनाथ पुत्र, ह्या सर्वांना जे म्हणतात तसे आपल्याला आपणच सत्यज्ञान प्राप्त झाले आहे की नाही, की काहींना झाले आणि काहींना झाले नाही. सुभद्र, काहींना ज्ञान प्राप्त झाले की काहींना झाले नाही, ह्या असल्या गोष्टीत तू पडू नकोस. मी तुला धर्मोपदेश करतो, तो नीट ध्यान देऊन श्रवण कर. लक्ष दे, मी सांगतो. भगवान फार चांगले, असे बोलून सुभद्र परिव्राजकाने भगवान बुद्धांकडे एकाग्रतेने ध्यान दिले. त्यावर भगवान बोलले, सुभद्र, ज्या धम्ममतामध्ये आर्य अष्टांगिकांचा मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही. ज्या धम्ममतात आर्य अष्टांगिक मार्ग आहेत त्यात श्रमणही असतो. सुभद्र, माझ्या धम्ममतात आर्य अष्टांगिक मार्ग आहे, म्हणून ह्या धम्मात स्त्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी व अहर्त असे 4 प्रकारचे श्रमण आहेत. दुसऱ्या धम्ममतात श्रमणाचा अभाव आहे. परंतु सुभद्र, जर या धम्ममताच्या अनुयायांना सम्यक जीवन व्यतीत केले तर ह्या जगतात अहर्तांचा अभाव कधीच आढळणार नाही. मी 29 वर्षाचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो. सुभद्र, सद्धम्माचा पक्ष स्वीकारल्याला आता 50हून अधिक वर्ष होऊन गेली असतील. तथागतांनी असे सांगितल्यावर सुभद्र परिव्राजक बोलला, आपल्या मुखीचे हे शब्द अतिउत्कृष्ट आहेत, खरोखर अतिउत्कृष्ट. जसे कोणी फेकून दिलेल्याची प्रतिष्ठापना करावी किंवा झाकलेले खुले करावे किंवा मार्गभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा की जेणेकरून नेत्र असलेल्याला दिसावे, तसे मला भगवंतांनी सत्याचे ध्यान करून दिले. म्हणून मी बुद्ध, धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो. सुभद्र, ज्याने पूर्वी दुसऱ्या धम्माची दीक्षा घेतली असेल त्याला जर संघात प्रवेश करायची इच्छा असेल तर त्याला 4 महिने प्रतीक्षा करणे प्राप्त आहे. जर तसा दंडक असेल तर मीही 4 महिने प्रतीक्षा करेन. पण तथागत म्हणाले, माणसात फरक असतो हे मी मान्य करतो. म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली व ते बोलले, आनंद, सुभद्राला आत्ताच संघात दाखल करून घे. बरे, जशी आपली आज्ञा, असे बोलून आनंदाने संमती दर्शवली. सुभद्र परिव्राजक मग आनंदाला म्हणाला, तुम्ही भाग्यवान आहात आनंद, महाभाग्यवान. तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलाचे सिंचन करून दीक्षा दिली व भिक्खू संघात शिष्यत्व प्रदान केले. सुभद्र, तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे, स्थविर आनंद म्हणाला. अशा रीतीने तथागतांच्या अनुज्ञेने सुभद्र परिव्राजकाला भिक्खू संघात स्वीकृत करण्यात आले. त्याला स्वतः तथागतांनी दीक्षा दिली, असा तो अखेरचा श्रावक. 3. अंतिम शब्द. भगवान बुद्ध आनंदाला नंतर म्हणाले, आनंदा, कदाचित तू असे म्हणशील, गुरूंची वाणी आता लोप पावली, आता आम्हास कोणी गुरु उरला नाही. पण आनंद, तुला असे वाटता कामा नये. जो धम्म आणि विनय मी शिकवला, सांगितला आहे, तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु. आणि आनंद, भिक्खू परस्परांशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात, पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे. ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारतील तेव्हा त्याच्या नावाने, गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याला संबोधावे व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारतील तेव्हा त्याला भगवान किंवा भंते असे संबोधावे. आणि आनंद, माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम त्याने रद्द करावेत.
आणि आनंद, तुला माहीतच आहे की भिक्खू छन्न कसा हट्टी, विकृत आणि बेशिस्त आहे. आनंद, माझ्या पश्चात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी. भगवान, सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय? छन्न काय वाटेल ते बोलो. कोणी त्याच्याशी बोलू नये. त्याची कानउघाडणी करू नये. त्याला शिकवू नये. त्याला एकटे सोडून द्यावे. कदाचित ह्यामुळे तो सुधरेल. नंतर भगवान बुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलले, जर कोणा भिक्खूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर भिक्खू वर्ग हो, आताच तो त्याने विचारावा. मागाहून पश्चाताप करू नये की आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही. असे सांगितल्यावर भिक्खू गप्प राहिले. तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्याही वेळा भिक्खूंनी मौन सोडले नाही. तेव्हा तथागत म्हणाले, कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल, पण भिक्खू हो, तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा. तरीही भिक्खू अबोलच राहिले. तेव्हा आनंद तथागतांना म्हणाला, आश्चर्य आहे, अद्भुत आहे. ह्या माझ्या संघाने मला आज निश्चिंत केले. ह्या भिक्खूंपैकी एकाच्याही मनात बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत यत्किंचितही संदेह नाही. आनंद, तू हे विश्वासाने बोलतोस, पण तथागतांना ही जाणीव आहे की एकाही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही. ह्या माझ्या 500 भिक्खूतला सर्वात मागासलेला निदान त्रोतापन्न तरी खास असेलच. त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे. त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे. तेव्हा तथागत भिक्खूंना बोलले, भिक्खू हो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण करून देतो की सर्व संस्कार अनित्य आहेत. आपला मार्ग अमादपूर्वक आक्रमण करा. आणि तथागतांचे हेच अखेरचे शब्द होते. 4. शोकग्रस्त आनंद. जसे जसे वय होत चालले तसतशी भगवान बुद्धांनी आपली काळजी घेण्यासाठी एखाद्या सेवकाची जरुरी वाटू लागली. प्रथम त्यांनी नंदाची निवड केली. त्यानंतर त्यांनी आनंदाची निवड केली. तथागतांच्या अंतिम समयापर्यंत व्यक्तिगत सेवक म्हणून त्याने त्यांची सेवा केली. आनंदाला तथागतांनी सेवक न मानता आपला प्रियतम सहचर म्हणून मानले. जेव्हा भगवान बुद्ध कुशीनारा येथे आले व 2 शाल वृक्षांच्या मध्ये त्यांनी वास्तव्य केले, तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत चालल्याचे पाहून आता आनंदाला विश्वासात घ्यावे असे त्यांनी योजले. म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हणाले, आनंद, ह्या शालवृक्षांच्या मध्ये कुशीनारा ह्या उपवनात रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होईल. तथागतांनी असे सांगितल्यावर स्थविर आनंद म्हणाला, भगवान, आपण बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, जगाच्या अनुकंपेसाठी तसेच देव व मानवांच्या कल्याणासाठी कल्पांतापर्यंत राहण्याची कृपा करा. आनंदाने त्रिवार अशी विनंती केली. बस बस आनंद, तथागतांची अधिक विनवणी करू नकोस. अशी विनंती करण्याचा समय निघून गेला आहे. आनंद, आता मी वृद्ध झालो आहे, वयस्क झालो आहे. माझा जीवन प्रवास आता संपत आला आहे. माझी आयु मर्यादाही मी गाठली आहे. माझे 80 वर्षे आता उलटली. ज्याप्रमाणे एखादे जुने शकट वापरून झिजून एखाद्या दिवशी मोडून पडते, तीच अवस्था तथागतांच्या देहाची झाली आहे. हे श्रवण ऐकल्यावर आनंद तिथून निघून गेला. स्थविर आनंद दिसला नाही. तेव्हा तथागतांनी भिक्खूंना विचारले, आनंद कुठे आहे? स्थविर आनंद निघून गेले आणि ते शोक करीत आहेत, भिक्खू म्हणाले. तथागतांनी एका भिक्खूला बोलावले व ते म्हणाले, जा आणि आनंदाला सांग की तुला तथागत बोलवत आहेत. जशी आपली आज्ञा, भिक्खू बोलला. आनंद आला आणि तथागतांच्या समीप जाऊन बसला. आनंदा, आता रडू नकोस. मी तुला मागेच सांगितले नाही का की आपल्या आवडत्या व निकट वस्तूपासून अलग व्हावे लागले, त्याचा त्याग करणे, त्याचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविकच आहे. तुझ्या अमाप प्रेमळ कार्यामुळे, दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घकालापर्यंत माझ्या अगदी निकटवर्ती झाला आहेस. आनंद, तू हुशार आहेस. निष्ठेने प्रयत्न कर, म्हणजे तू सुद्धा विषयासक्ती, स्वार्थ, मोह व अज्ञान ह्यासारख्या दुर्गुणांपासून मुक्त होशील.
नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देशून ते बोलले, आनंद बुद्धिमान आहे. भिक्खू हो, आनंद बुद्धिमान आहे. तथागतांची आपण केव्हा भेट घ्यावी हे तो जाणतो. भिक्खुनींना कोणत्या समयी भेट द्यावी हे तो जाणतो. उपासक उपासिकांची भेटण्याची योग्य वेळ कोणती, राजा किंवा राजमंत्र्याची वेळ कोणती, तसेच दुसऱ्या आचार्याची व शिष्यांची वेळ कोणती हेही त्याला ठाऊक आहे. भिक्खू हो, हे आनंदाचे 4 विशेष आहे. आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते. त्याला पाहून त्यांना आनंद होतो. सर्वांना आनंदाचे बोलणे ऐकून सुख मिळते. आनंद जेव्हा अबोल होतो तेव्हा ते बेचैन होतात. यानंतर आनंदाने पुन्हा तथागतांच्या परिनिर्वाणाचा विषय काढला. तथागतांना उद्देशून तो बोलला, तथागतांनी ह्या उजाड नगरीला ह्या जंगलामध्ये देहत्याग करू नये. चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोसांबी, वाराणसी सारखी मोठी मोठी नगरे आहेत. ह्यापैकी कोणत्या तरी नगरात त्यांनी परिनिर्वाण प्राप्त करावे. आनंद, असे बोलू नकोस. आनंद, असे बोलू नकोस. ही कुशिनारा देखील केशवती नावाच्या महासुदर्शन राजाची राजधानी होती. नंतर तथागतांनी आनंदावर 2 कामे सोपवली. त्यांनी आनंदाला सांगितले की चुंदाने दिलेल्या अन्नामुळे तथागतांना मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही याची खबरदारी घे. त्यामुळे चुंद संकटात सापडेल अशी भीती वाटते. त्यांनी सांगितले की ह्या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनंदाने दूर करावा. आणखी एक गोष्ट त्यांनी आनंदास करण्यास सांगितले आणि ती म्हणजे कुशिनाराच्या मल्लांना जाऊन सांगणे की तथागत या उपवनात आले असून रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी त्याचे परिनिर्वाण होईल. तुझ्यावर दोष येईल अशी संधी तू देऊ नकोस. मल्ल कदाचित म्हणतील, आमच्या गावात तथागतांचा मृत्यू झाला आणि आम्हाला हे समजलेही नाही. त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही. त्यावर स्थवीर अनिरुद्ध आणि स्थवीर आनंद या उभयंतांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली. पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या 3ऱ्या प्रहरास तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झाले. जेव्हा तथागतांचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू व आनंद हात पसरून रुदन करू लागले. काही तर दुःखातिशयाने जमिनीवर गडागडा लोटू लागले व म्हणू लागले, तथागतांना फार लवकरच परिनिर्वाण आले. या सुखी माणसाने फारच लवकर जीवनत्याग केला. जगातून फार लवकरच प्रकाश निघून गेला. वैशाख पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या प्रहरास तथागतांचे परिनिर्वाण झाले. त्यांचे परिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 मध्ये झाले. पाली भाषेतल्या ग्रंथात असे म्हटले आहे की सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हा ब्राह्मण तेजपुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो. निस्संदेह तो जगाचा प्रकाश होता. 5. मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. तथागतांच्या आज्ञेनुसार आनंदाने मल्लांकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली. जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांच्या स्त्रिया, तरुण पुरुष व कुमारिका दुःखित, खिन्न आणि शोकविव्हल झाले. काहींनी केस विस्कटून, हात पसरून व जमिनीवर गडाबडा लोळून शोक प्रदर्शित केला. त्यानंतर आपल्या कुमार व कुमारिका व स्त्रियांसह मल्ल तथागताच्या अंतिम दर्शनासाठी उपवनातील शालवाटिकेत गेले. तेव्हा स्थवीर आनंदाने विचार केला, जर मी कुशिनाराच्या मल्लांना तथागताच्या मृतदेहाला वंदन करण्यासाठी एकट्याने जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल. म्हणून त्यांनी कुटुंबाचे गट केले. प्रत्येक कुटुंब तथागताच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून निरोप घेई. ह्या समयी पुष्कळ भिक्खूंच्या समवेत महास्थिर महाकाश्यप पावा ते कुशिनारा ह्या मार्गाने यात्रा करीत होते. त्याच वेळी पावाला जाणाऱ्या एका मार्गाने एक नग्न परिव्राजक येत होता. महास्थवीर कश्यपांना तो नग्न परिव्राजक दुरून दिसला. तो जवळच आल्यावर त्यांनी विचारले, मित्रा, तू आमच्या गुरूंना ओळखतच असशील? होय मित्रा, मी त्यांना ओळखतो. श्रमण गौतमाचे निधन होऊन आज 1 सप्ताह झाला. हे वृत्त ऐकताच भिक्खुगण शोकविव्हल होऊन रुदन करू लागला. ह्या भिक्खुगणात उतार वयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्खू होता. तो म्हणाला, पुरे, आता विलाप पुरे, आता शोक पुरे. आपण श्रमण गौतमाच्या निर्बंधातून मुक्त झालो हे बरे. हे तुम्हा शोभते, हे शोभत नाही. अशा त्यांच्या निर्बंधांनी आपण हैराण झालो होतो.
आता आपल्याला हवे तसे करता येईल आणि नको ते करायची गरज पडणार नाही. त्यांचे निधन झाले हे बरे नाही का झाले? मग रडता कशासाठी? शोक कशाला करता? ही तर आनंदाची घटना आहे. तथागत हे असे मोठे व शिस्तीचे कठोर भुक्ते होते. 6. अंतिम संस्कार. कुशीनाराच्या मल्लांनी मग स्थविर आनंदाला विचारले, तथागतांच्या देहाची काय व्यवस्था करावी? आनंद म्हणाला, लोक महाराजांची जशी उत्तरक्रिया करतात तशी तथागतांची उत्तरक्रिया आपण करावी. महाराजांची उत्तरक्रिया कशी केली जाते? आनंदाने उत्तर दिले, महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात. तदनंतर तो कापसाने गुंडाळतात. नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात. असे एकामागून एक दोन्ही प्रकारे 500 फेरी होईपर्यंत करतात. नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चितार असतात. अशा पद्धतीने महाराजांची उत्तरक्रिया केली जाते. मल्ल म्हणाले, तसेच आपण करू. मग मल्ल बोलले, तथागतांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यास आता उशीर झाला आहे, ते उद्या करूया. नंतर कुशीनाराच्या मल्लांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली, तथागतांच्या उत्तरक्रियेची तयारी करा. सुगंध, पुष्पमाला गोळा करा. तसेच वादकांनाही बोलून घ्या. नृत्य, भजन, गायन, पुष्पमाला, सुगंध, वस्त्रांची आच्छादने, फुलांची तोरणे इत्यादिकांच्या तथागतांच्या देहाला मानसन्मान व आदरांजली अर्पण करण्यात दुसरा दिवसही निघून गेला. असंच तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा दिवसही गेला. 7व्या दिवशी कुशीनाराच्या मल्लांनी विचार केला, आज तथागतांचा देह हलवूया आणि त्यांची उत्तरक्रिया करूया. नंतर मल्लाच्या 8 प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नाने केली व नवी वस्त्रे परिधान केली. नंतर तथागतांचा देह उचलून मुकुटबंधन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला. तिथे देह उतरवून त्यांनी अग्निसंस्कार केले. काही कालावधीनंतर तथागतांच्या नश्वर देहाची रक्षा झाली. 7. रक्षेसाठी संघर्ष. तथागतांच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर कुशीनाराच्या मल्लांनी रक्षा व अस्थी गोळा केल्या व त्या सभागारात त्या ठेवून भाले व धनुष्यांच्या त्याच्या भोवती कोट दिला. कोणी त्या सर्व किंवा त्यांचा अंश चोरू नये म्हणून तिथे पहारा बसवला. सप्ताहापर्यंत नृत्य, गायन, वादन, पुष्पमाला व सुगंधी इत्यादी उपचारांनी मल्लांनी त्या रक्षा व अस्थींना मानसन्मान व आदरांजली अर्पण केली. मगध देशाचा राजा अजातशत्रू ह्याच्या कानी आले की तथागतांचे कुशीनारा येथे परिनिर्वाण झाले. त्यांनी मल्लाकडे दूत पाठवला आणि तथागतांच्या अवशेषांचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली. याचप्रमाणे वैशालीच्या लिच्छवियांकडून, कपिलवस्तांच्या शाक्याकडून, अहकल्प्याच्या वल्लियांकडून, रामगामच्या कोलियांकडून आणि पावाच्या मल्लाकडूनही दूत आले. अस्थींचा हिस्सा मागणाऱ्यात वेठदिप्पाचा एक ब्राह्मणही होता. एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशीनाराचे मल्ल म्हणाले, तथागतांचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले. तथागतांच्या अवशेषांचा अंशही आम्ही कुणाला देणार नाही. त्यावर फक्त आमचाच हक्क आहे. परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला. तो म्हणाला, माझे 2 शब्द ऐका. द्रोण म्हणाला, ज्या तथागतांनी आपणास संयमाचे शिक्षण दिले, हाच नरवरांच्या अस्थींच्या हिश्श्यासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय. आपण सर्वांनी एकमताने, मित्रत्वाने व दिलजमाईने अस्थींचे सारखे 8 हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावेत की जेणेकरून त्या त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल. कुशीनाराच्या मल्लांनी मान्यता दर्शवली आणि ते म्हणाले, हे ब्राह्मणा, तूच ह्या अवशेषाचे 8 सारखे हिस्से करून सुयोग्य वाटणी कर. ठीक आहे, द्रोणाने संमती व्यक्त केली. नंतर त्याने तथागतांच्या अवशेषाचे सारखे 8 हिस्से केले. हिस्से करून झाल्यावर द्रोण म्हणाला, मला हे रक्षापात्र द्याल तर मीही त्यावर स्तूप बांधून काढीन. सर्वांनी ते पात्र त्याला देण्यास संमती दर्शवली. अशा रीतीने तथागतांच्या अस्थिरक्षेची विभागणी झाली आणि संघर्ष शांती आणि सलोख्याने मिटला. 8. बुद्धभक्ती. ह्या घटना घडण्याचे स्थान श्रावस्ती.
त्यावेळी पुष्कळ भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले. त्यावेळी इसिदत्त आणि पूर्ण ह्या नावाचे 2 राज्याधिकारी काही कामानिमित्त साधुका येथे राहिले होते. त्यांना असे कळले की पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग आहेत. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटते. तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले. त्याला सांगितले, जेव्हा भगवान अहर्त सम्यक संबुद्ध तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव. 2-3 दिवस त्या माणसाने तिथे राहून त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर त्याला दूरवरून तथागत येताना दिसले. धावत येऊन त्याने इसिदत्त आणि पूर्ण ह्याला सांगितले, भगवान अहर्त सम्यक संबुद्ध येत आहेत. आपल्याला जे काही करावयाचे असेल ते करा. तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण हे राज्याधिकारी तथागतांना सामोरे गेले. त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना अभिवादन केले आणि ते तथागतांच्या मागून पावले टाकीत चालू लागले. नंतर तथागत राजमार्ग सोडून बाजूला गेले. तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर ते बसले. इसिदत्त व पूर्ण यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले. बसल्यावर ते तथागतांना म्हणाले, भगवान, आम्हाला जेव्हा समजले की आपण कौशल देशात यात्रेसाठी जाणार आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले ह्याचे आम्हाला वाईट वाटले. भगवान, आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्तीहून दूर कौशल देशात यात्रेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर जाणार ह्या विचाराने आम्ही पुन्हा विवश व खिन्न झालो. भगवान, आणि आम्हाला जेव्हा समजले की तथागत कौशल सोडून मल्ल देशात जाणार आहेत नवे गेलेही तेव्हा आम्ही निराश व खिन्न झालो. भगवान, पुन्हा आम्ही ऐकले की तथागत मल्ल देश सोडून वज्जी देशात जाणार आणि ते गेलेही की ते वज्जी देश सोडून काशीला जाणार आणि ते गेलेही की ते काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार आणि ते गेले. तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश व खिन्न झालो. पण भगवान, आम्हाला जेव्हा समजले की तथागत मगध सोडून काशीला येणार आणि ते तसे निघाले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमची हृदये उंचंबळून आली की तथागत आमच्याजवळ आले. आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत काशीमध्ये संचार करीत आहेत तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला. नंतर तथागतांची काशी ते वज्जी, वज्जी ते मल्लदेश आणि मल्लदेश ते कौशलपर्यंत संचाराचे तसे वर्णन करून ते म्हणाले, पण भगवान, जेव्हा आम्ही ऐकले की तथागत कौशल देशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारास निघाले तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हाला आनंद झाला आणि आमची हृदये उचंबळून आली. आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत श्रावस्तीमध्ये अनाथमंडकाच्या जेतवण विहारात वस्तीस आले तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत ह्याचा आम्हाला आनंद होऊन आमची हृदये उचंबळून आली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.